27वा श्लोक. कोणता श्लोक म्हटला? 27 नाही. चष्मा आणले वाचा की श्लोक 27. शांतासु सच्चिदानंदात नंदास स्त्रीणपेवं विचिंतयेत कनिष्ठ मध्योमोत्कृष्ट स्थितस्रश्चितां क्रमादिमा. शांतादी सच्चिदानंदात त्रीणपी चिंतयेत. त्रीणपी म्हणजे कोण? ब्रह्मा विष्णू महेश का? तीनपी म्हणजे आता होऊन गेलो ना, विसर पडला नाही. समजा सद्रूप चिद्रूप आणि शांत वृत्तीमध्ये तीच काय येतो अनुभव येतो. बाकीच्या दोन वृत्तीमध्ये नाही, घोर आणि मूढ वृत्तीमध्ये. फक्त घोर आणि मूढ वृत्तीमध्ये सत्ता आणि चित्ता काय येतो, आणि शांत वृत्तीमध्ये तिने सद्रूप चिद्रूप आणि शांत वृत्ती म्हणजे कोणती? ज्याच्यामध्ये विवेक वैराग्य औदार्य वगैरे असे गुण ज्याच्यामध्ये असतात तिला म्हणायचं शांत वृत्ती. आणि घोर वृत्ती म्हणजे बरं का विकाराचा जे जननी असते, ज्याच्यामध्ये आपलंही कल्याण नाही, दुसऱ्याचंही कल्याण नाही, स्वतःचं कल्याण आहे, अशी जी वृत्ती येते त्याला काय म्हणायचं? घोर वृत्ती. शांत वृत्तीमध्ये स्वतःही आनंद आणि दुसऱ्यालाही. घोर वृत्तीमध्ये काय? स्वतः आनंद बरं आणि दुसऱ्याला काय असे. आणि मूढ वृत्तीमध्ये स्वतःही दुःख आणि दुसऱ्यालाही. आम्ही ते विचारता करतच नाही. पोसायदान सांगत होतो ना, त्याच्यामध्ये ते खलाचं वर्णन केलेलं आहे. त्या खलाच्या वर्णनामध्ये हे असं झालं, जो स्वतःही दुःखी होतो दुसऱ्यालाही काय करतो? दुःखी करतो आहे ना. त्याला जे खळाची व्यंकटी खलेश्वर म्हणतात. काय म्हणतात? पोसायदानात सांगितलं होतं ना, खलेश्वर होता. खलेश्वर म्हणजे एकही पाप राहिलं नाही की जे त्यांनी केलं नाही, शिल्लकच राहिलं नाही, त्याला खलेश्वर म्हणायचं. आणि तो आणखी निघाला होता, एक अरण्य लागलं. त्या अरण्यामध्ये जायला लागलं. लोकांनी सांगितलं, म्हटलं हे जाऊ नका, मी तर दुष्ट प्राणी आहे, वाघ आहे, सिंह आहे, त्यांचं तुम्ही खाद्य व्हाल, जाऊ नका. तरी तो काय करायचा? लोक धरायचे तरी सुद्धा जायचा तुला. म्हटलं एवढा मरणावर ते का उदार झाला? त्याने सांगितलं, म्हटलं हे पहा, हे खाई नका मला वाघ सिंह वगैरे, म्हणजे यांच्या तोंडाला कोणाचं मांस लागेल. आणि माणसाचं नाव लागलं म्हणजे आमच्या गावात जेवढी माणसं आहेत तेवढी एकाबरोबर सगळ्याचं काय करायचं. एक ड्रायव्हर चुकला विमानाचा तर 275 गेले. चूक कोणाची होती? आणि माणसं किती गेले? माहिती आहे. उदाहरण बरं का. त्याला खलेश्वर म्हणायचं. काय म्हणायचं? तीन वृत्त्या सांगितल्या, घोर शांत मूढ वृत्ती. शांत वृत्तीमध्ये त्वेचाही अनुभव येतो, घोर मूढ वृत्तीमध्ये चित्तचा आनंद येतो, शांत आनंदाचा आनंद येऊ शकत. त्रीणपी एव चिंतयेत ते परिस्थिती आहे तुमच्या. शांताचं सच्चिदानंद त्रीणपी एव चिंतयेत. शांत वृत्तीमध्ये सच्चिदानंद या तेचं चिंतन करावं. कनिष्ठ मध्यम उत्कृष्ट अन्यथा क्रमादिशः. बरं का, हे जे दगड वगैरे आधी करून याच्यामध्ये कोणतं सच्च इथे कशाचा अनुभव येतो? ब्रह्म आहे म्हणून जगत आहे, ब्रह्म नसेल तर जगत कुठलं? मग सत्पणा कोणाचा येतो? मृत्तिका आहे म्हणून घट आहे, मृत्तिका नसेल तर मग कोणाच्या मुळे घट बसत असतो? मृत्तिकाच नसेल घर भाषेल का? म्हणून दगड बेटा मातीमध्ये सच्चा अनुभवला त्याचं ध्यान करायचं आहे. माळेचे रूप आहे सगळे. कोणते? असाच जड दुःख हे कोणाचं रूप आहे? तेव्हा याच्यामध्ये सच्चा अनुभव येतो. तुला कनिष्ठ ध्यान संबंधाचा
मध्यम म्हणजे तुमच्या याच्यामध्ये काही याच्या अवयवामध्ये सच्चा आणि चित्चा काय येतो, अनुभव येतो, त्याला मध्यम म्हणायचं. काय म्हणायचं? मग कोणत्या वृत्तीमध्ये? मूळ आणि शांत आणि घोर वृत्तीमध्ये दोहीचा अनुभव येतो, शांत वृत्तीमध्ये तिहीचा अनुभव येतो, आणि कनिष्ठ वृत्तीमध्ये एकाचा. त्याच्याकरता भेद पाडले, कनिष्ठ, मध्यम आणि उत्कृष्ट. आहे कनिष्ठ कोण? सत्य चिंतन करणारा तो कोण आहे कनिष्ठ. सत्य आणि चित्त चिंतन करणारा तो काय म्हणायचं? मध्यम. आणि तेचंही चिंतन करणारा त्याला काय म्हणायचं? उत्तम. 50 पैकी 50 मार्क. तर शिक्षकाला परीक्षकाला असं वाटत असते मला 50 द्यायचे नाही मार्क, पण एकही काढता येत, मग त्याला पूर्ण अवस्था असं म्हणत असतात. म्हणून क्रमाक्रमाने त्याचं काय करायचं? चिंतन करायचं. मंदस्य व्यवहारोपी मिश्र ब्रह्मणी चिंतनम उत्कृष्टम वक्तुम यत्र विषयानंद ईरिता. मंदस्य व्यवहारेपी मिश्र ब्रह्मणी चिंतनम. तेव्हा त्याच्यामध्ये थोडे आणखी पाडायचे. अधिकारामध्ये उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी आपण घेतलेलं आहे. सांगितल्याबरोबर पाठ होत असेल तर मध्यम अधिकारी. पुढे घोकून पाठ करत असेल तर मध्यम अधिकारी. लाख घोकलं तरी पाठच होत नाही तर कोणता पालथा घागरीवरते नळी पंकली काय त्याचा उपयोग आहे. असे 3 वर्ग पडत असतात. त्याला मध्यम, कनिष्ठ आणि मंदस्य व्यवहारापी. आम्ही मिश्र ब्रह्माचं चिंतन कशा करता सांगितलं? मध्यम व्यवहार आहे, उत्कृष्ट नाही, काय नाही, कनिष्ठही नाही, काय नाही. माझा जो मध्यम आहे त्याच्याकरता आहे आम्ही मिश्र ब्रह्मणी चिंतन सांगितलं. उपाधीच्या द्वारा होते म्हणून त्याला मिश्र ब्रह्मणी म्हणायला. दुधामध्ये पाणी टाकलं म्हणजे दूध राहिलं का मिश्रण झालं. त्याप्रमाणे उपाधीच्या द्वारा चिंतन होत असल्यामुळे त्याला काय म्हणत असतात? मिश्र ब्रह्मणी चिंतन. उत्कृष्टम वक्तुमेवच विषयानंद गिरिता. उत्कृष्टम वक्तुमेवच. म्हणून त्याने विषयानंदाचं काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. नाहीतर विषयानंद सांगण्याची आवश्यकता. आम्ही जे विषयानंद आहे नाही का 5 प्रकारांना सांगितलं ना. ब्रह्मानंद, पुढे कोणता? आत्मानंद, ब्रह्मानंद, आत्मानंद, अद्वैतानंद, विद्यानंद, आणि पुढे विषयानंद. विषयानंदाचा सर्व लोकांना काय आहे? अनुभव आहे. की वरचे आनंद काय माहिती, पण विषयानंदाचा सर्वांना काय? म्हणून आम्ही विषयानंद, कारण तो ब्रह्मानंदाचा काय अंश आहे. श्रुती सांगते. आणि त्याच्याद्वारा आपल्याला कोणत्याकडे जाता येते? वंशापुढे. वंशापासून वंशीकडे, नाही काय. म्हणजे ब्रह्म विषयामध्ये आलेला आनंद आहे तो ती कोणाचा? कोणीतरी ग्रस्त आपला हॉटेलमध्ये गेला की लहानमध्ये गेला, काय त्याला एक प्लेट मागितली, खराब प्लेटमध्ये कोणती, त्याच्यावर तिखट वगैरे चिवडा आहे, अमकं तमकं काय, आलू बटाटा पुढं, जे नाव जेवढे घ्यायचे असेल तेवढे तुम्ही घेऊन टाका. आमच्या काही नाळ नाही. मग त्याला गोड लागायला लागलं. काय लागायला लागलं? त्याने विचार केला, म्हणलं आपण तर तिखट मागितल्याने गोड लागते, याचा पुढे बिल द्यावं लागेल काय नाही. म्हणजे चौकशीला काय केली, म्हणलं गोड लागते याच्यामध्ये बरं का. आम्ही काही मागितलं नाही, तुमच्या नौकरांनी काय केलं, मग बिल द्यावं लागेल. मग चौकशीला, मग ते चौकशी बशात बनणारी बाई असते ना तिथपर्यंत घरी, कुठपर्यंत? तिथपर्यंत. मग त्या बाईला सांगितलं बशी दिली होती ती कशी होती? ती म्हणले महाराज एका माणसाने श्रीखंड खाल्लेलं होतं त्याच्यात. हा श्रीमंताचा खाना म्हणजे चाटून बसून असते का? अर्धा खातात ना, अर्धा काय करतात. आणि त्या गडबडीमध्ये बशीत धुण्याचं काय झाली हे सर. आणि त्याच्यातच म्हणलं हे चिवडा काय घ्यायला. पण तिखट पण आहे तो कोणाचा? चिवड्याचा. आणि गोड पण आहे तो कोणाचा? श्रीखंडाचा.
कारण चिवडा कुठं गोड लागत असतो का? मग गोड लागतो त्याची गोडी कोणाची? म्हणजे आरती विषयामध्ये गोडी आहे, ती गोडी विषयाची आहे का आणखी कोणाची आहे? आणि तो आनंद कोणाचा आहे? ब्रह्म. म्हणून विषयामध्ये आनंद नाही. मग आनंद रूप कोण आहे? म्हणजे कारले म्हणजे कुठं आनंद असतो का? साखरेमध्ये असतो. ज्या आरती भासतो त्या आरती गोडी कोणाची आहे? म्हणलं काय बाई, तुमच्या आणखी हात लागला तर कारले काय झाले? मग ती बाई म्हणायला लागले, म्हणले मारा हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. 1/2 किलो कारले 1 किलो गोडी कोणाची? भ्रम कोणता झाला? कारले कुठं गोड होत असते? त्याचं स्वरूप आहे का? कडू लागणं हे कोणाचं स्वरूप आहे? मग विषनाती बदनाती असं म्हटलं आहे. बांधणे हे विषयाचं काय? मग आनंद कोणाचा आहे? ब्रह्माचा. मग विषयातला आनंद आला कुठून? तर ब्रह्माचा आहे. मग कुणापर्यंत जायचं? नळाचं पाणी येते मुळात कुठं? लोकांना कुठं पाणी देत असते का? मग कोणाच्या द्वारा येते? मग ते आहे तरी कुठलं? टाकीत तरी कुठं आलं? अरे विहीर नदी, बरं विहीर तरी नदीत घ्यायचं. नदीत तरी कुठं आलं? ढगात तरी कुठं आलं? मग केंद्र कोण आहे? तसं विषयाच्या ठिकाणी आलेला आनंद कोणाचा येतो? ब्रह्मा. आणि आपल्याला ब्रह्मवस्तू कोणाचा येतो? म्हणून विषय एवढी बोलले. विषयी सुख आहे बोलण्याची सारिके. विषयी सुख असते तरी त्याच्यात ते सनकादी. विषयात जर सुख आहे असं जर असतं तर सनकाधिकाने त्याचा काय केलं नसतं. मग साधू संतांनी नाही का विठले यायचे मला ते म्हणे तात्पर्य म्हणजे विषयानंदाचं वर्णन. विषयानंदावरून कोणाचं ज्ञान झालं पाहिजे? मला त्याला वंशावरून वंशीकडे जायचं. ममाई वंश जीव लोके ऐका म्हणजे असं चिंतन काय? उत्कृष्टम आणि वक्तम हे होतं विषयानंद एरिता. म्हणून अरे का मंद लोकांनी आलं का मिश्र ब्रह्माचं काय करावं? चिंतन करावं. त्याला आणखी सांगण्याकरता आम्ही हा विषयानंद काय केलेला आहे. उगीच टाईमपास न करण्याकरता विषयानंद सांगितलं का? मग कसा करता सांगितला? त्याला ब्रह्मानंदाचं काय हवं? औदासीन्येषु धीवृत्ती शैथुल्यात उत्तमोत्तमं चिंतनं वासनानंदे उक्तं चतुर्विधम्. औदासीन्ये धीवृत्ते शैथुल्यात उत्तमोत्तमम्. औदासीन्ये तु धीवृत्ते शौचल्यात उत्तमोत्तमम्. आता एक आनंद तुम्ही आणखी सांगतो ना. म्हणून ज्या वेळेला विषय नाही तोच आनंद आहे. आणि तुम्ही उदास अवस्था कोणती अवस्था? ज्या काही अवस्थेचं वर्णन केलं तर बघता येते जाणं उदास अवस्था ज्याच्यामध्ये विषय नाही पण आनंद आहे त्याला उदास अवस्थेमध्ये. म्हणून उदासीने तू धीवृत्ते शैथल्यात उत्तमोत्तम. सर्वामध्ये बरं का शांत बसल्यानंतर उदासीन अवस्था असते त्याच्यामध्ये उत्तमोत्तम चिंतन. मध्ये एखादा कल्पना करा तुम्ही जेवण झालेलं आहे उत्कृष्ट पदार्थ आहे काय श्री बालाजीचा. आज काही हरकत नाही श्री बालाजीचा भेद सांगायला काय. श्री म्हणजे बालाजी लाल आणि जी म्हणजे आणि श्री म्हणजे गणपतराव का सखाराव. आणि जेवण झाल्यानंतर शांत बसलेला काय बसलेला माझाही सुख कोणाचं असं भेटलं. त्याला उदासीन अवस्था म्हणायचं. काय म्हणायचं? हे पाहता मी झोपून उठले. काय उठले? आता आहे का झोपेतला आनंद आहे का? उदासीन अवस्थेमध्ये जो आनंद आहे नाही का. आता तुम्ही झोपून काय झालेलं आहे
मग एकाएकी दुःख लागत असते का काहीतरी आनंद. काही काही वाटताना झोपून जरी उठले थोडे बसलेले दिसतात पुन्हा झोपतात. मग त्याला कोणता आनंद? वासना आनंद म्हणतात. काय म्हणायचं? तुम्ही जी झोप घेतलेली आहे त्या झोपेची अनुरावृत्ती होत असते, त्याच्यामध्ये विषय नाही पण आनंद आहे, त्याला वासना आनंद म्हणतात. बघा ऐकायला कुठाला ते तुमचं औदासीन्य तो धीवृत्ती शैतल्यात उत्तमोत्तम. म्हणून धीवृत्ती आपली जी वृत्ती असते ती शीतल झालेली असते. उत्तमोत्तम चिंतन वासनानंदे. त्यावेळेला उत्तमोत्तम चिंतन कोणतं असते? आपण जे काही सुषुप्तीमध्ये सुख भोगलेलं असते त्या सुखाची काय असते? वासना. उत्तम जेवण झालेलं आहे तरी थोड्या वेळापर्यंत त्याची वासना राहते, त्याचे संस्कार राहतात. काय राहतात? तुम्ही गायन ऐकलं उत्तम, गायनं जरी ऐकणं झालं असतात तरीसुद्धा त्या गायनाचे काय असतात? संस्कार. त्याला उदासीन अवस्था म्हणा. कोणती म्हणा? त्याला वासनानंद म्हणायचं. काय म्हणायचं? उत्कृष्टम चित्त एवच नाही चिंतनम वासनानंदे ध्यानम उत्तम चतुर्विधम. त्याच्यामध्ये वासनानंदाचा आणखीचे चेतन असतात. असं 4 प्रकारचं ध्यान काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे नाही का? उत्तमोत्तम चिंतनम आहे का? 3 प्रकारचं सांगितलं ना ध्यान. उत्कृष्ट, मध्यम, पुढे. आणि त्याहीपेक्षा उत्तम चिंतन म्हणजे कोणतं? वासना. सर्वामध्ये उत्तम ध्यान कोणतं आहे? वासना उदासीन अवस्था. कोणती? नाही का? सकाळ ब्रह्म मुहूर्त स्वस्त आहे. ब्रह्ममुहूर्तावरती सकाळच्या पूर्वी उठून आणि ब्रह्माचं काय करायचं? चिंतन करायचं. तेव्हा त्याला सर्वात उत्कृष्ट असं ज्ञान. उदासीन अवस्थेमधलं ध्यान हे सर्वामध्ये काय आहे? कोणत्या अवस्थेमधलं? कारण आपल्या ठिकाणी जे विषय नाही पण आनंद आहे, निजून उठले बरोबर आहे. आणि विषय नाही पण काय आहे? झोप म्हणता येईल का? मग जो आता झोपेमध्ये असलेला आनंद आहे तो ब्रह्मानंद. आणि निजून उठल्यानंतर जो आनंद त्याला म्हणायचा वासनानंद. आणि विषयाच्या द्वारे होणारा त्या विषयानंद आणि वासनानंद या दोघांलाही आनंद निर्माण करणारा ब्रह्मानंद आहे. कोणता आनंद आहे? तो 2 आनंदाला काय करतो? उत्पन्न. विषयाच्या द्वारा होत असेल तर विषयानंद, आणि विषय नाही पण आनंद होतो त्याला वासना. ते जिथं काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. तेव्हा वासनानंदामधलं जे ध्यान असतं, उदासीन अवस्थेमधलं जे ध्यान असतं त्या ध्यानाचा प्रकार या ठिकाणी सांगितले आहे. न ध्यानम ज्ञानयोगाभ्याम ब्रह्मविद्येवसा करो ध्यानेन एकाग्रमापन्य चित्ते विद्या स्थिरी भवे. न ध्यानम ज्ञानयोगाभ्याम ब्रह्मविद्या करो. ते ध्यान नाही, काय नाही. ते उत्तम म्हटलं वासनानंदामधलं उत्तम ध्यान आहे, ते ध्यान नाही. मग काय आहे ते? न ध्यानम ज्ञानयोगाभ्याम मग ब्रह्मविद्या आहे बसा. ज्ञान आणि योगाच्या द्वारा आपण जे काही ज्ञान करतो ते ध्यान नसून ब्रह्मविद्याच आहे. काय? तुम्हाला गेलं ना 2 घेतले नाही. ज्ञानयोगाभ्याम हे गेलं. 11व्या प्रकरणात काय सांगितलं? योग सांगितला. अद्वैतानंद प्रकरणात काय सांगितलं? ध्यान सांगितलं तुम्हाला. तेव्हा दोन्ही प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे त्याला ध्यान म्हणता येईल. मग काय म्हणायचं? ब्रह्मविद्याच त्याला म्हणतात. आहे ना, ब्रह्माच्या मुळामध्ये किम स्वरूपात आनंद स्वरूप आहे. म्हणून आनंदवन ब्रह्म वेगळं नाही, ब्रह्मवन गोडीवन साखर वेगळी नाही, साखरीवन. मग त्याला गोडी म्हणजेच साखर आणि साखर म्हणजेच. तसे त्याचं जे ध्यान असतं ते ध्यान नसून ब्रह्मविद्याच आहे. ध्यानेन एकाग्रमापन्य चिंता चित्ते विद्या स्थिरी. ध्यानेन एकाग्रमापन्य. ध्यानाच्या योगाने कोणता लाभ होत असो?
चित्ताची एकाग्रता होय. चित्ताच्या एकाग्रतामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे. योगामध्ये याचा भरपूर काय केलेला आहे, विचार केला आहे. आपल्या चित्तमुळामध्ये स्थिर स्वरूपाचा आहे का चंचल स्वरूपाचा आहे? नाश नाही का चंचल दहा त्याचा काय आहे? एखादं लहान पोर असलं 2-3 वर्षाचं, हे बाळ नीट बैस के ध्यान करके, ते काय ब्रह्मविद्या आहे का? ते काय 60 वर्षाचं पोर आहे का ते? मग चंचलपणा असणार लहान मुलाचा काय स्वभाव आहे, तर त्याचा स्वभाव काय होत नाही. किती लाख जरी सगळे आपल्या घरी पाहुणे जेवायला आलेले आहे, रडू नको ते आणखी नुसतं रडत नाही, हातपाय घासतं. अरे जावई भाऊ आलेले आहे. एका ठिकाणी स्थिर न राहणं हे लहान मुलाचा काय. चंचल मन कृष्ण प्रभात फलवत तस्याम निग्रहमधली. म्हणून लहान वानराच्या पिढ्याला कुठं समाधी लागत असते का? मग तसं मन सुद्धा त्याची उपमा दिली तरी कमी पडेल. तेव्हा सारखा एक विषय गेला की दुसरा गेला की असं सारखं चंद्र काही नाही का. चंचल मग कृष्ण प्रभाती बलवत दृढम सामने ग्रम म्हणणे वायू वसू. वायूचा कुठे गाठ बांधता जायचे का? मग इतकं साधं ठेवलं आहे का? आहे का? भ्रमणानं पुरते दाही नाही का. मग असल्या प्रकारे इथं एक ज्ञान सांगितलं, ध्यानाम एकाग्र मापणणे चित्ते विद्या श्री. म्हणून ध्यानाच्या द्वारा चंचल असलेलं चित्त एकाग्र करावं लागतं. ध्यानम एकाग्र आपणणे, एकदा चित्त ध्यान स्वरूप म्हणजे एकाग्र झालं म्हणजे चित्ते विद्या श्री. त्या चंचल चित्त जाऊन स्थिर स्वरूपाचं चित्त झाल्यामुळे त्याच्यामध्ये ब्रह्मविद्या काय करते वा. पण चिंतना करता चित्ताची चंचलता हवी असते काही एकाग्रता. आणि एकाग्रता असली की झटकन उभी काय होते, पाठ होते. आणि नाश्त्यात मन गुंतलं असेल तर होते का मग इकडे उभी वाचून तिकडून तर झाला का आणि पुन्हा उठून जात असतो कुठं ते तुमचं आलं बा करत असं तिथं असे शेंगदाणे टाकायचे नाही, भाजून कूट करून टाकायचे. म्हणतो जागे उभी वाट पर खेळ पुन्हा जातो, पुन्हा बसतो, पुन्हा आणखी जात होतो. बेचाच जलता कोणा मिळाली विषयावर. मग म्हणून ध्यानाला विषयाचा प्रतिबंध असतो. म्हणून ध्यानाकरता एकाग्रता लागते. म्हणून ज्या ठिकाणी आश्रम असतात ना त्या आश्रमामध्ये ध्यानाकरता खोल्या असतात. कोणाकरता ते ध्यान करतात. आता आम्ही ते बापूकडे जातो ना फिरायला, त्या बाया आपल्या खुर्चीवरती बसून काय करतात, माणसं स्वतः बसून काय करतात, एकाग्र मन असे त्या स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये ध्यानाने एकाग्रता आपण नाही. ध्यानाने चित्त एकाग्र झाला असताना विद्या स्थिरी भवित म्हणजे ब्रह्मविद्या ठिकाणी स्थिर होते. काय होते म्हणून चिंताची चंचलता ही नाहीसा नावाचा दोष आहे. तुमच्या याच्यामध्ये चित्त शुद्ध असावं लागतं. कर्माच्या योगाने चित्त काय होते, कोणत्या कर्माने, निष्काम विहित कर्माने. चित्त शुद्ध झालं. पाणी जरी चांगलं असलं पण तरी प्रतिबिंब दिसतं का ते, गढूळपणा गेला पण चिंचल आहे ना. मग चित्त काय झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपलं काय पडते मग चित्त. म्हणून चित्त विद्या स्थिरी व्हावी आणि त्या चित्तामध्ये विद्या काय होत असते मग स्थिर होतं. जोपर्यंत चित्त चंचल तुका म्हणे चित्त करा रे हे आहे ना, आहे ना तो चित्तमे बाई संसारा तत्तच प्रयत्न न शोधाय. आम्हाला गेले की यत चित्तस्तन्मय मरतो चित्त एवही संसारा तत्तत् प्रयत्न तन्मय मरतो चित्त स्थिरी भवे. चित्त स्थिर होणं हेच माणसाचं हे आहे. चंचल चित्त जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत योग होऊ शकत. म्हणून त्याच्याकरता कोणता उपासना आहे. गढूळ पाण्यामध्ये प्रतिबिंब पडते का, त्याच्याकरता मलनिवृत्ती करता
कर्म सांगितलेलं आहे. आणि चित्ताचा बाद होण्याकरता ज्ञान सांगितलं आहे. एकदा बाद झाला की संपला. बाद होणं म्हणजे काय करणं? विषयाचं मिथ्यात्व करणे. काय करणे? विषय नाहीसे होणे का मिथ्यात्व करणे. मंगल कार्यालयातली फुलं मग काय होत नाही. फुलं नाहीशी होत असतात का त्याचा कागदपणा कळतो. फुल नाहीच होतं का? आता सत्यत्व बुद्धी. मग कोणती बुद्धी? त्याग बुद्धी. कोणती बुद्ध? कुठे कागदाच्या फुलाचा वास घेतो असं बघ. घेतोय असेल तर वेडा समजायचा. कागदाच्या फुलात कुठं वास असतो आहे का? सुंदर चिंतन चांगलं आहे. म्हणून इथे घेतलेले ध्यानम एकाग्रापन्न चित्ते विद्या स्थिरी भवेल म्हणून ध्यान त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ब्रह्मविद्या काय होत असते? स्थिर होत असते. विद्या या सच्चिदानंद अखंड एकरसात्मका प्राप्यवंतेन भेदेन भेदकोपि विवर्जना विद्यायां सच्चिदानंदाम अखंडैकरसात्मका. आता हे ब्रह्म कसं आहे बरं का? सद्रूप चिद्रूप. पुढे खंडित आहे का अखंड आहे? अखंड आहे रसात्मक हा. आणि रसो वै सहा असं म्हटलेलं आहे. केवळ आनंद आहे त्याचं काय आहे का? साखरेचं गोडी हेच काय आहे? त्याचं ब्रह्म आनंद आहे. ब्रह्माचं काय? रसो रसात्मक मधभास. ब्रह्मरस गोडी त्याची बावळी. अखंड स्वरूपाचं आहे. रसस्वरूप आनंद हेच ज्याचं स्वरूप आहे असं जे ब्रह्म. विद्यायाम सच्चिदानंदाम या विद्येच्या द्वारा सद्रूप चिद्रूप असलेलं ब्रह्म हे ब्रह्माची विशेषण आहे बा. सद्रूप. पुढे ही कोणाची विशेषण आहे? सगळी ब्रह्माची विशेषण. किम स्वरूप आहे? खंडित आहे का? ते अखंड आहे. रसात्मक आहे. एकमेव द्वितीय ब्रह्म. सद्रूप चिद्रूप आनंदरूप. स्वगत जातीय विजातीय भेद देश काल परिचय प्राप्य भानते न भेदे न भेदो का ती जर्जा. एकदा आणखी उपाधीचा आणखी केल्यानंतर उपाधीमुळे त्याचे प्रकार पडलेले आहे. आकाश एकच आहे पण उपाधी लागल्यामुळे घटाकाश मठाकाश जलाकाश. आकाश 10 पद आहे का एकच आहे? तर ब्रह्मा किती 2-4 आहे का? किती आहे का? काही लोकांनी भेद मांडला. भेदवादी आहे ना. मग एक आत्मा मानतात की ते अनेक आत्मा मानतात? वेदांत शास्त्रामध्ये अनेक आत्मा आहे की एक आहे? का? आत्मा आणि ब्रह्म त्यालाच आत्मा ब्रह्मालाच आत्मा असं म्हणतात. आताच व्याप्त होती ती आत्मा. उपाधी लागल्यामुळे त्याला आत्मा हे नाव आहे. अंतःकरणाची उपाधी लागली म्हणून त्याला काय म्हणतात? आत्मा म्हणतात. आणि उपाधीच नसेल तर उपाधी वेगळे त्याला काय म्हणायचं? ब्रह्म म्हणायचं. ब्रणात ब्रह्म. म्हणून आत्मा 10 पाच नसून किती आहे? शरीर अनेक पण अनेक शरीरामध्ये असलेला आत्मा किती आहे? निर्गुणत्व तिचं गोडवर्णन 13व्या अध्यायामध्ये म्हणलं. ब्रह्म अनादित्वा निर्गुणत्वात्मा शरीरस्थापी कौते. ठिकठिकाणी गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे. म्हणून असं असलेलं प्राप्य भानती न भेदे न भेदोकादी विवर्जना. ह्या ज्या उपाध्या लागलेल्या आहे मन बुद्धी वगैरे या उपाधीच्यामुळे प्राप्य न भेदेन. एकदा आणखी त्या उपाध्याचा आकार निराश झाला. प्राप्य भानती न भेदेन भेदोपाधी म्हणा. ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणती उपाधी नाही, माया नाही, प्रकृती नाही, कोणतीही नाही, अंतःकरण उपाधी नाही. मग त्याच्यामुळेच त्याच्या ठिकाणी असलेले भेद सगळे काय केले? भेदाला कारण उपाधी आहे. घटाकाश मठाकाश जलाकाश आणि उपाधी बाजूला केली तर एकच रूप आहे. आता भेद राहिलेला का? भेद का झाला? संपला. भेदाला कारण कोण आहे?
मग आत्म्यामध्ये आपल्याला भेद नसताना भेद का दिसते? त्याला शरीर कारणीव आहे. काय कारणीव आहे? मग शरीराच्या बरोबर आत्मा भेदला जात असतो की आत्मा एकच आहे? शरीर अनेक पण आत्मा किती? विद्या विनय संपन्न आहे. शनीच्या योसपाके सगळ्या शरीरामध्ये असलेला आत्मा किती आहे? म्हणून भेदाला कारणीभूत कोण आहे? या उपाधी आहे. उपाधी बाजू झाली की उपाधी वेगळी, तुम्ही काहीच संसार म्हणून आणखी याच्यामध्ये चिंतन आहे. संपवून टाकता येते पण आपला पाठ काय करू? मग चालू दे की नाही का? 2-4 दिवस पाठ काय बंद आहे? नाही तर आपला पंचदशीचा पाठ ज्ञानेश्वरी चालू राही ना. करत नाही प्रकरण संपलं किती श्लोक राहिले? 5 श्लोक आहे. 5 मग आल्यावर नंतर घेऊ की बरं का? काही तुमचे अभंगही तयार करून घ्या. हे आहे ना तुमच्या प्रवचन, आम्ही ज्याचे दास आणि त्याचा देह नव्हे मी सगळे आंबासाठी अवतार बस नाही. धर्म म्हणजे काय याचे वर्णन सुंदर केलं आहे. तुमचं आम्ही सुटीमध्ये आपलं पसायदान सांगत होतो. ते पसायदानी काय करू? चालू होतं पसायदानातली शेवटची वेळ आणि ग्रंथ विशेषी लोकी दृष्टादृष्ट होते. मग त्या पसायदानाचा सेवा पसायदान कोणी मागितलं? ज्ञानेश्वर मागितलं. कोणाला मागितलं? आता विश्वात्मक कोणाकरता मागितलं? आपल्याकरता